भगवान विष्णू वृषभ ध्वजाचा मान राख. त्यांच्या अपमानामुळे संकट त्यावेळी उपस्थित झाले आहे. आम्ही कोणीच काही करू शकत नाही. तुझे दुर्दैव आडवे झाले आहे. हे ऐकून दक्ष अत्यंत चिंताक्रांत होऊन मटकन खालीच बसला. इतक्या सप्तद्वीपांचा कपयामान आवाज करणारा आवाज येऊ लागला. रुद्रांची ती महान सेना आता दिसू लागली, जवळजवळ येऊ लागली. प्रकरण 4. देव आणि शिवगणांची वृद्धी. महर्षी लोमश म्हणाले, दक्ष विष्णूंना म्हणाला, आपण वेदांना प्रमाण केले आहे. यज्ञ हे वैदिक धर्म सोडून आपण आपला आहात, मग ईश्वरात हे पद आपल्याला कसे मिळाले? धर्माची प्रतिष्ठा राखण्यासाठी आपण काहीतरी करा. हे बोलणे ऐकून वेदांनीच सांगितल्या जरी या गोष्टी असल्या तरी त्या परमेश्वराचे सफल कशा होतील? म्हणून मी विफलता जाणण्यासाठी अनेक प्रयत्न करून तू त्या परमात्म्याला शरण जा. त्याचे हे बोलणे होत आहे तोच प्रचंड सेना तिथे येऊन उठली. ती सेना पाहून हातातले वज्र सरसावले व युद्धच करण्यास तयार झाला. पाहता त्याची गणांशी युद्ध सुरू झाले. प्रथम हजारो शिवगण देवतांकडून परिजात झाले. देवांचा विजय होणार हे दिसू लागले. त्यावेळी गण लढाई सोडून पळण्याचा विचार करू लागले. युद्धाची ही स्थिती पाहता वीरभद्र क्रोधात झाला व त्याने वृषभावर आरूढ हो झालेल्या गणांना आघाडीवर घेऊन तो स्वतः लढायला सिद्ध झाला. त्यावेळी त्रिशूलधारी वीरभद्राने व त्याच्या सहकार्याने मिळून लढाईचा रंग बदलला. आता देवांची पिछाड होऊ लागली. त्यावेळी इंद्राने बृहस्पतीला विचारले, आपला विजय कसा होईल? बृहस्पती उत्तर दिले, विष्णूने प्रथम जे सांगितले ते सत्य होईल असे आज वाटते आहे. कारण सर्व मंत्र, औषध, लौकिक कर्मोपचार या गोष्टी नुसते वेद जाणण्यासाठी सफल होतातच असे नाही. तेथे अनन्य भक्तीची हवी शांतता, तसेच परम संतोषाने सदाशिवाचे ज्ञान होते. सुख दुःखाची निर्मिती परमेश्वरा अजून कोण असणार? म्हणून हे इंद्रदेवा, तुम्ही या सर्व लोकपालांना बरोबर घेऊन युद्ध करण्याच्या हट्टासने ठरवले आहे. हा सुद्धा मूर्खपणा आहे. यावेळी तुम्ही काय करायला हवे ते संपूर्ण विसरून गेला आहात. हे सर्व गण रुद्रांच्या मध्येसाठी आले आणि हे सर्व शिल्लक ठेवणार नाहीत. बृहस्पती हे बोलणे ऐकून देवगण चिंताग्रस्त झाले. तर वीरभद्र आवेशात येऊन म्हणाला, तुम्ही जो अपमान केला आहे त्या बदला आता त्वरित तुम्हाला मिळेल. इतकं बोलून तो बाणाचा वर्षाव करू लागला. ते पाहून सर्व लोकपाल मागच्या मागे पसार झाले. वीरभद्र ते आपल्या गणासह यज्ञमंडळात शिरले. तेथे सर्व ऋषी जमून विष्णूची प्रार्थना करीत होते की काही करून आपण हा दक्ष यज्ञ पूर्ण करा, त्यांचा विध्वंस थांबवा. त्यामुळे विष्णू युद्धासाठी तयार झाले. युद्धस्थळी विष्णूंना पाहून त्यांना महाभाऊ वीरभद्र म्हणाले, हे भगवान, आपण इथे कसे? यज्ञाचा पक्ष घेऊन आपण रुद्रावर विजय मिळवणार आहात काय? दक्ष यांनी येथे काय केले ते आपण पाहिलेच नाही का? आपण या अन्यायात सहभागी झाला आहात काय? या अन्यायाचे फल इतरांप्रमाणेच आपण मी देतो. असे म्हणून त्याने प्रथम विष्णू नमस्कार केला. नंतर म्हणा, शंभू जसे माझे प्रभू आहेत तसेच आपणही आहात. आपल्या सेवकाशी युद्धाला आपण का तयार आहात? काही हरकत नाही. मी आपला पराभव करू इच्छितो. त्यावर विष्णू हसून म्हणाले, रुद्रामुळे तू तेजस्वी बलवान असा झाला आहेस. मला येथे दक्षाने बोलवल्यामुळे मी आलो. भक्तांची प्रार्थना ऐकणे हा त्याप्रमाणे वागणे हे ते माझे कामच आहे. कारण भक्तीने मी बांधलो गेलेला असतो. हे वीरभद्रा, तू तर रुद्राच्या कोपापासून जन्मलेला तुझा पराभव मी करू इच्छितो. तू तुझे कर्तव्य कर. विष्णूचे बोलणे ऐकून वीरभद्र नम्रपणे म्हणाला, शिव व आपण दोघेही मला सारखेच. आम्ही सर्वगण आपले सेवक. त्या विष्णू हसून म्हणाले, तू कोणतीही शंका मनात न आणता युद्धाला तयार हो. तुझ्याशी लढून मी माझ्या स्थानी परत जाईल. असेच केले जाईल. असे म्हणत महान बलवान वीरभद्राने आपल्या जवळची उत्तम अस्त्रे हाती घेतली व सिंहगर्जना करत तो लढाईत सिद्ध झाला. विष्णूने शंखनाद केला. हा आवाजामुळे पळून गेलेले योद्धे तेथे आले. लोकपालाने व्यूह रचला. इंद्रदेव शतपर्वा वज्र हाती घेऊन त्यांनी नंदीवर प्रहार केला. वायू आणि मृग ह्याच्यावर युद्ध सुरू झाले. दंडाळी यमाबरोबर, महाकाल कुबेराबरोबर कुष्मांडा इत्यादी घोर युद्ध सुरू केले. देवांचा राजा इंद्र यांनी नंदीला सोडून वीरभद्रावर आक्रमण केले. वज्राचा प्रहार विदर्भावर होताच तो जखमी झाला. तेव्हा त्याला स्वतःला सावरून तो इंद्रावर प्रहार करण्याचे वेशा निघाला. हा आता इंद्राने हनन करणारे असे पाहून विष्णू तेथे आले व त्यांनी इंद्राला पाठीशी घालून स्वतः युद्ध सुरू केले. दोघांनी अनेक प्रकार शस्त्रांनी घनघोर युद्ध झाले. लढता त्वेषाने विदोष विष्णूला म्हणाला, आपण तर वर तर महापराक्रमात. आपली बुद्धी अशीच आहे. तर आता आपण माझा पराक्रम पाहाच. एवढे बोलून त्यांनी त्यांच्यावर अतिशय तीक्ष्ण अशा बाणाचा वर्षाव सुरू केला. त्यावेळी विष्णूने आपले सुदर्शन चक्र त्याच्याकडे फेकले आणि चक्र ते गिळून टाकणार. एवढ्यात त्याने ते चक्र पर बोलले व स्थानी निघून गेले.